अहिल्यानगर येथील गुरुदत्त भक्तिधाम हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे। 2018 साली मंदिराची स्थापना झाल्यानंतर परिसरात धार्मिक व आध्यात्मिक वातावरण निर्माण झालंय। मंदिरातून नवीन पिढी घडवण्याचे कार्य होत आहे। मंदिरातून बाहेर पडलेली नवीन पिढी देशाचे भविष्य घडवेल, यासाठी मंदिराची निर्मिती होणे आवश्यक आहे। संत किसनगिरी नगर येथील गुरुदत्त भक्तिधाम मंदिरात गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने धार्मिक व आध्यात्मिक वातावरण निर्माण झालंय। यामुळे सर्व परिसर भक्तिमय झालाय, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले। पाइपलाइन रोड येथील संत किसनगिरी नगर येथे मंदिराचे संरक्षण भिंतीचे कामकाज व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला। या प्रसंगी प्रभागाचे नगरसेवक संपत बारसकर, डॉक्टर सागर बोरुडे, शिवा चव्हाण, सुनील नाळके, विजय गुंदेचा आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। किसनगिरी नगर येथे मंदिराच्या आपल्या संरक्षण भिंत आणि सुशोभीकरण या कामाचा शुभारंभ आणि ज्यांच्या शुभ हस्ते पार पडले असे आपले सर्वांचेच आवडते आणि लोकप्रिय आमदार आदरणीय संग्रामभाई जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम पार पडला असे जाहीर करतो। आणि वेळेअभावी कुठल्याही व्यक्तीचं नाव घेत नाही, त्याबद्दल मला कृपया सगळ्यांनी क्षमस्व। पाइपलाइन रोड परिसरामध्ये असणाऱ्या आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान किसनगिरी मंदिर, किसनगिरी नगर परिसरामध्ये माझ्या मंदिराच्या प्रांगणामध्ये वर कंपाऊंड व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे। आता संपत दादांनी आपल्याला एक व्यापक स्वरूपामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न देखील या कार्यक्रमामध्ये केलेला आहे। आपल्या सर्वांना आपण सर्वांनी सांगितलं की 2018 साली या मंदिराची निर्मिती झाली, स्थापना झाली आणि हळूहळू या परिसराला चांगल्या प्रकारचे वैभव या मंदिराचे रूपाने मिळाला। त्यावेळी आपण पाहतो की अगदी पूर्वी बोटावर बोलण्याची लोक होती, लोक रवासा करतात। आज या मंदिराच्या एक चांगल्या प्रकारे लोकांना या परिसरामध्ये एक चांगलं आध्यात्मिक धार्मिक वातावरण म्हणून लोकही या परिसरात मोठ्या प्रमाणात रवासा करतात। आणि आपल्या सर्वांना ज्ञात आहे या संपूर्ण परिसर पूर्वी संपर्काला तिथे येण्याकरता कारण लोक कार्यक्रम घेत नव्हते, पण मंदिर निर्माण झाल्यानंतर सगळ्यांचा प्रयत्न होता की चांगल्या प्रकारे काम झालं पाहिजे, म्हणून कुठला निधी उपलब्ध करून आज या ठिकाणी आपल्याला इथे येण्याकरता जो छोटा पूल होता तो काढून मोठा पूल उभा केला। त्यामुळे चांगल्या प्रकारे पाऊस जरी आला, पाणी जरी आलं तरी आता कुठेही आपल्याला अडचण राहिली नाही। म्हणून हळूहळू त्याला आता सांगितलं संपर्क त्याला करल ते लगेच 2 माणसाचे पदर पाठवले आणि पदर पाठवून ते त्याला कुठलाही काय महानगरपालिकेचा नाही, आमचा नाही, शासनाचा नाही, कोणाचा नाही, सक्षम असल्यामुळे अडचण येते। त्यामुळे असे ते सक्षम व्हावं अशी मी भगवंतासाठी प्रार्थना करतो। कायम ते असे काम करत राहते, कारण कसं होतं हत्तेकर साहेब असे लोक असले तर सगळं ते होतं। मग हे उद्या आपले मंदिर बांधण्यामध्ये आपल्याला त्यांना सांगता येत हे नाही दुसरं, आणि शेवटी मंदिर निर्माण झाले तर या पिढ्या घडणार आहे आणि पिढ्या जर चांगल्या घडल्या तरच हा देश टिकणार आहे। त्यामुळे हे सगळं पिढ्या घडवण्याकरता अशा मंदिराची निर्मिती होणं हे अत्यंत महत्वाचं त्या अलीकडच्या काळामध्ये झालेलं आहे। त्याला आपण पाहतो की धर्मापासून जर बाजूला राहिले तर दिल्लीमध्ये आपण घटना पाहिली, बाहेरून कोणी नव्हता, भारतातल्याच लोकांनी तुम्हाला सांगतो दिल्ली मधला बॉम्बस्फोट होणार। त्यामुळे आपल्याला पिढ्या अशा घडवायच्या की ज्या मंदिरातून बाहेर जाते। मंदिरातली जी पिढी बाहेर आली ती तुम्हाला सांगतो देशाच्या बॉर्डरचा सोडा, पण आज सुद्धा पुढे असं कुठे करायचा विचार जर आणला तर तुम्हाला सांगतो त्याचा जागच्या जागी बंदोबस्त करण्याचं काम त्या मंदिरातल्या घडणाऱ्या पिढ्या करणार आहे। त्यामुळे मंदिराची निर्मिती ही अत्यंत महत्वाचं आहे। त्यामुळं आपण जे काय सगळ्या इकडच्या असणाऱ्या सगळ्या कमिटीचा प्रयत्न केलाय तुमच्या सर्वांचे, मी आज 2018 पासून जे मंदिर निर्माण झालंय आज तुम्ही सगळे आजपर्यंत सगळं चांगलं सांभाळलेलं आहे, चांगलं पुढेही याचं भव्यता याचीच वाढत जाणार आहे। तुमच्या सर्वांचं मी मार्गदर्शन या ठिकाणी काम केल्याबद्दल अभिनंदन व्यक्त करतो आणि केल्याबद्दल कार्यकर्ता म्हणून आभार देखील व्यक्त करतो, कारण तुम्ही लोकांनी केलं सगळं पुढे जाणार म्हणून हे सगळं करणं देखील अत्यंत महत्वाचं असतं। आज सगळ्यांचं
आज आपण जरी येऊ शकले नाही, आदरणीय गुरुवर्य भास्करगिरी महाराज जेव्हा ठिकाणी येऊ शकले नाही, तरी देखील त्यांचा आशीर्वाद हा आपल्या संपूर्ण भक्त मंडळींबरोबर आहे, आपल्या सर्वांवरती आहे. आणि आज त्यांच्यासारखी माणसं या जिल्ह्यामध्ये आहेत, आपल्या सर्वांचं भाग्य आहे. एक फार मोठं एक वेगळं अध्यात्म धर्मामध्ये वैभव आहे. आणि अशा लोकांमुळे आज कुठेतरी धर्माची विचारधारा, आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम, वेळोवेळी सूचना देण्याचं काम बाबाजींसारखे लोक आज करतात. पण त्यांच्या माध्यमातून त्यांच्या विचारधारानं ते आजही त्यांचं कार्य आपल्या सर्वांचं सुरू आहे. तेच येणार होते, पण त्यांच्या मातोश्रीची तब्येत थोडी काल दुपारपासून अचानक थोडी जास्त खराब झाल्यामुळं आज ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत. पण निश्चित तुम्हाला अनेक वाटी या ठिकाणी ज्याच्या वेळेला नगरला दौरा असेल, कुठे इथून नगरमध्ये पुढे जाणार असतील, तर त्याच्या वेळेला त्या ठिकाणी ते येऊन जातात. आणि या मंदिराला तेवढंच पावित्र्य, तेवढंच एक कुठेतरी आज एक चांगल्या प्रकारचे वैभव बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली निर्माण झाल्यामुळे आज आपल्याला आहे. आणि दरवर्षी पाहतो चांगले कार्यक्रम, अन्नदानाचे कार्यक्रम, इतके लोकांशी समजून देवगड शिस्त आहे, तशाच प्रकारची शिस्त आहे. आणि त्यामुळे बाबाजींकडून आपण ती शिस्त शिकलोय. आता आपण प्रयत्न करतो की बाबाजींनी जी सूचना दिल्या तसं देवगडची एक भूमी त्यांनी स्वच्छ ठेवली, तसंच आपण प्रयत्न करतोय की अहिल्यानगरची भूमी देखील, आता पूर्वीचं नाव जरा वेगळं होतं, बाबाजीच्या देवगडप्रमाणे आपल्या अहिल्यानगरची भूमी देखील खूप स्वच्छ राहिली पाहिजे. त्यामुळे आपल्या सर्वांचा सहयोग आपला असला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही कुणी कचरा टाकू नये, कुणी टाकत असेल तर टाकू देऊ नये. वडाचा फुल चांगला केलाय, वरून खाली पिशवी फेकू नका, तुम्ही घाण टाकू नका. वडाला पुरुष माणूस आला तरी हातात कचऱ्याची पिशवी देऊ नका, काही जातात ते वडे टाकून दे, तसं काही करू नका. म्हणजे आपली कचरा गाडी सकाळी येते ना, त्याच्याशिवाय कुठे कचरा टाकायचं नाही. आणि नाही संपर्क करा, इथं डॉक्टर साहेबांना संपर्क करा, त्यांना करा. बाळासाहेब दादा आज काही आभार या कारणामुळे येऊ शकले नाही, त्यांना संपर्क करा. बाकी यादव जे आहेत, धवन जे आहेत, रावचाचा आहेत, सगळे लोक आता मला संपर्क करा पाहिजे. कुठली अडचण असेल सांगितलं पाहिजे, गाडी येत नसेल, काही कुठली अडचण असेल तसं ते लोक त्यांनी कलरवाला परस्पर पाठवला, काही पाठवली परस्पर, तुम्ही गाडी करू नका, ते काही अडचण नाही. भाऊ आहे का नाही, काय अडचण नाही संपत आला. त्यामुळं हे सगळं काम करण्याकरता आपल्याला चांगल्या प्रकारे करावं लागतं. कारण आता येताना मी जीसीबी पाहिले 2 रवी आपण देखत होतो, जीसीबी 2 जीसीबी होते. मी तर काय झालं काय नाही, ते सगळं रस्ता मोठा केला, त्याला ते साफसफाई झालं, ते सक्षम असल्यामुळे काय झालं आपल्याला पण अडचण येत. त्यामुळे हे सगळं असं कार्य आपलं चालू असलं पाहिजे. आज बाबाजींच्या आशीर्वादाने जे मंदिर निर्माण झाले, तसं आज शहरात देखील एक चांगल्या प्रकारे या मंदिराच्या निर्मितीमुळे कुठेतरी एक आशीर्वाद मिळतो, चालना मिळते, एक नवीन चांगल्या विचाराची एक प्रेरणा. कारण आपण पाहतो की एक ऊर्जा देखील निर्माण होत असते, आणि ती मंदिराच्या निर्मितीमुळे सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होण्यामध्ये मदत होत असते. त्यामुळे तुम्ही सगळेजण या मंदिराच्या माध्यमातून ज्या ज्यावेळेला आपण दर्शन घेतो, पुढे जातो, तर एक सकारात्मक ऊर्जा आपण पुढे घेऊन जात असतो. म्हणून मंदिराच्या माध्यमातून सगळं कार्य पुढे चालू असतं. आज या परिसरामध्ये चांगली मंदिराला साधनाची डिझाईन वाली समोरच्या बाजूने भिंत असं नियोजन संप्रदायाने केलेलं आहे. भविष्यामध्ये आज आपण पाहतो की बऱ्यापैकी कॉन्क्रीट करणं सुरू आहे. भविष्यामध्ये आमचा प्रयत्न बाबा असा समजून करायचं आहे. या ठिकाणी आपण सर्वजणांना पत्रकार उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी संजय सावंत, अहिल्यानगर. आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट. अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव.